तर कोलकात्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलाय। जेसीबीने टीएमसी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप होतोय। कोलकात्याच्या हॉग मार्केट परिसरातील हा प्रकार आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझर चालवत तोडफोड केल्याचा आरोप तृणमूलकडून करण्यात आलाय। सत्तांतर होताच पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय। हॉग मार्केट परिसरात रात्री तृणमूल काँग्रेसच्या युनियन कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझर चालवत तोडफोड केल्याचा आरोप टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा आणि डेरेक ओब्रायन यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत भाजपवर निशाणा साधलाय। कोलकात्याच्या ऐतिहासिक न्यू मार्केटमध्ये भाजपचं बुलडोझरसह परिवर्तन दिसतंय असा टोला मोइत्रा यांनी लगावलाय। स्थानिकांच्या मते ज्या वास्तूवर बुलडोझर चालवण्यात आला ती मुळात एका दुकानदाराकडून बळकावलेली जागा होती आणि तिथे अनधिकृतपणे युनियनचं कार्यालय थाटण्यात आलं होतं। तर जेसीबीने टीएमसी कार्यालयाची तोडफोड भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे। कोलकात्याच्या हॉग मार्केट परिसरात हे तृणमूलचं कार्यालय होतं, जे बुलडोझरनं तिथे तोडफोड केल्याचा आरोप होतोय। तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झाल्याचा आरोप आता करण्यात आलेला आहे। जेसीबीने टीएमसी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप केला जातोय।